आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चांदन रूप तुझ पुरतण्यार नजरेची जादूगिरी जुलमी धार मखमली सपनान मन भुलला काळजाच्या वाटेवर रान फुलला धड धड उरात ह्या कशान ते ठावना नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग बावरल बावरल खुळ मन बावरल सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग बावरल बावरल खुळ मन बावरल काय करून ठेवले माझ्या पोरच आची नाही आलो भाई मला वाटलं येते ए म्हणजे इकडे तू इकडे ये काय ग माझ्या लेकाला मरणाच्या दारात घेऊन गेली काय का नाही तुला तर अक्कल नाहीच त्या दगडावर उभा राहायची पाण्यात पडलीच ती पडलीच माझ्या लेकराला पाण्यात घेऊन पडलीच आत्या तुला नक्की म्हणायचं काय आहे ग? काय म्हणायचंय म्हणजे हीच की ही समजा हिनं आणि त्या सत्यानं मुद्दाम घडवून आणलंय काय पण बोलू नको आत्या. हा काय पण अगं तूच विचार कर की मला काही समजत नाही दुधखोळी हाय मी कमी अगं रत्न काटे हाय मी रत्न काटे काट्यानच काटा काढते मी वंस अहो ह्यो फोटोशूटचा घाट आपणच घातला नव्ह का मग आता ह्याला त्याला दोष देण्यात काय आशील आहे सांगा बघू हो दोघांच्या जीवावर बेतला असता आज तरी नशीब आपल्या टायमाला हे असलं काही नव्हतं प्री वेडिंग फिडिंग लग्नात जे काही फोटो काढतील तेवढेच नाहीतर आता लगीन लागायच्या आधी फोटो लग्नात फोटो लगीन झाल्यावर फोटो आणि पोटात पोर असल्यावर बी फोटो आई आजकाल ना घटस्फोट घेताना मी फोटो काढते काय काय लोकांना कारणच लागत नाही फोटो काढायला हमरे अगं काय ते काय बोलतेस ही तर का नाही अपशकुनीच हाय आणि काय गे सुनंदे आता फॅडच हाय फोटोच मग आता तूच सांग मग माझ्या लेकाने काय हाऊस मौज करायचीच नाही ग त्यानं काय असंच राहायचं मी मन मारून आई आत्या जे झालं ते झालं
उगाच संशय घेऊन डोक्याला त्रास करून घेऊ नको. उद्या सवाष्ण्यांचा कार्यक्रम दे. नशीब ध्यानात आहे. आता उद्या काही कारण सांगू नका म्हणजे झालं. लई काम आहे ती. मी एकटी तरी कुठं कुठं बघू सांगा की. बायकासनी जेवाय बोलवायचं आहे आणि वय समद्यासनी बोलवायचं. उगा 4 तारखे बोलवू नका नावाला. मी अख्ख्या साताऱ्यात जात असती सवाष्ण जेवायला. आणि कसं आहे सवाष्ण जेवाय जायसाठी बी नशीब लागतं, कळलं का? अगं बाई नवरदेवाचं मामा आलं. या दादा साहेब. हा भनीची आठवण झाली म्हणायची आज. ती नेहमीच येते पण म्हणलं बाकीचं लग्न निमतान जाऊया. अगे सगळे सपने बघा की पाहुण्याला या बाहेर. दादा प्रवास कसा झाला तुझा? एकदम बेस्ट. आता पूजा झाली की नाही त्याच मध्ये जाऊ लगेच. बरं. समजी तयारी झाली. मम्मी आणले बघ. हा ठेव ठेव. दादा करा मुहूर्तमेढ. आओ दादाचं मानपान द्या की. हा हा सवी आहे रस ताटा. या नमस्कार. राम राम. सपने आज टुकुर टुकुर काम करून चालणार नाही काय. सवाष्णीचं जेवण आहे. तवा कामाचा स्पीड वाढवायचा. घाणा भरायचा आहे. बलम्या तू सत्या तुझी गँग आणि आमचा चित्रकार समधी जण पत्रिका वाटाय जावा. संगत पेन घेऊन जा. तिथल्या तिथंच पत्रिकेवर नाव टाकायचं. कुणाचं नाव विसरलं तर आणि लगेच पत्रिका देऊन टाकायची. उगा कुणी नाराज व्हायला नको. मला कुणी म्हणलं नाही पाहिजे लगीन झाल्यावर का मम्मी साहेब सत्याच्या लग्नाला आम्हाला बोलवलं नाही म्हणून. हा मम्मी अगं तू काय काळजीच करू नकोस. पायाचं तुकडं झालं तरी चालतील. भावाचं लग्न आहे माझ्या भावाचं. अख्ख्या साताऱ्यात आवाज न देतो का नाही बघ मी. हे सत्या मी लावतो नियोजन दे. दादासाहेब चला आपण आत बसूया. चला. बर मम्मी मी बी निघतो नाहीतर हिचा पप्पा पेड्याच्या ऐवजी मलाच वळायचं. जय द्या जेवायला लवकर ये. येतो. हा सवे कवे वस्तीतल्या बायकासनी जाऊन सांगा कार्यक्रम आहे म्हणून. पण काय सांगायचं त्यासनी? हा कसला कार्यक्रम आहे विचारलं तर? सवाष्णीचं जेवण आहे म्हणून सांगा. जेवणाचा बेत आहे. 5 आलं तरी बास झालं. पण मम्मी साहेब जेवणाचा बेत आहे म्हणल्यावर किती स्वयंपाक करायचंय? म्हणजे घरच्यांचा बाहेरच्यांचा. सपने उगा लोड नको घेऊ. ह्या समजाचा स्वयंपाक काय तुला एकटीला झुकणार नाही करायला मी. आता त्या बायका बोलत की नाही सवाष्णी म्हणून त्यासनी बरोबर घेऊन बरोबर काम करते बघ मी. चालतंय. काय चला. हॅलो. जय हिंद मिस्टर जाधव. जय हिंद सर. कायद्याच्या दक्षक आहोत आपण. गण्या फिरंगी सारखा अट्टल गुन्हेगार मोकाट सुटलाय. कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उभा राहिलाय आणि तुम्हाला अजून काहीच लीड लागलेली नाहीये. गृहमंत्र्यांना उत्तर मला द्यावं लागतं. मला उत्तर हवंय मिस्टर जाधव. हो सर मला मान्य आहे की अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतोय पण माझी सगळी टीम याच तपासात आहे सर. आय प्रॉमिस यू जोपर्यंत गण्या फिरंगीला आम्ही जेलमध्ये बंद करत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही सर. दुसरा पर्याय आहे का मिस्टर जाधव? लक्षात ठेवा पुढचा फोन गण्या फिरंगी सापडला असाच हवा. बरं ऐका. स न वी वी आमच्या येथे श्री कृपेने
चिरंजीव धनाजीराव काटे उर्फ डीजे, सौरत्ना व श्री दीपक काटे यांचा एकुलता एक पुत्र आणि कुमारी मंजिरी वाघमारे, कैलासवासी सोमनाथ वाघमारे व श्रीमती सुनंदा वाघमारे यांची ज्येष्ठ कन्या यांचा विवाह करण्याचे योजिले आहे. तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती बरं का. विनंती मान्य आहे. बरं बरं, मी काय म्हणते ते ऐका. आपल्या मंजूने आपल्या सगळ्यांसाठी किती काय काय केलंय. स्वतःचा डब्बा सुद्धा दिलाय. तर आपण तिच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट घेऊया. हा बरोबर आहे बरोबर आहे. पण काय घ्यायचं काय? मी काय म्हणतोय, फ्रीज घेऊन देऊया, नाहीतरी गरमी वाढती की नाही. कशाला घ्यायचंय फ्रीज बीज, त्यात काय जाऊन बसणार आहे ती. त्यापेक्षा एसी घेऊया की एसी, तेवढेच आपल्याला घरी गेल्याने हवा खायला मिळेल. हा एक मिनिट थांबा ना. या सगळ्याचं तिला बिल भरावं लागेल की नाही? मग कशाला असं काहीतरी द्यायचं? तिला उपयोगी पडेल आणि तिचा खर्चही होणार नाही असं काहीतरी देऊया ना आपण. कपाट देऊया का? कपाट कशाला एवढा तामझाम करायचंय. त्याच्यापेक्षा एक काम करू, आपण 101 रुपयाचं पाकिट देऊया ना. तिला काय पाहिजे ते घेईल. नाही एसी घेईल, फ्रीज घेईल, बेड घेईल, मिक्सर घेईल, काय पाहिजे ते घेईल. बंगला राहिला बंगला. हा बंगला. अहो काय खुसपुटे, अहो आपली सहकारी आहे ना ती. तिचा डबा खायला बरोबर पुढे पुढे धावता आणि आता द्यायची वेळ आली तर लगेच हात आखडता घेता. मी काय म्हणतोय की ती लग्न झाली तरी कुठे जाणार आहे का? ती तिच्याच घरी राहणार आहे. मग आपण तिला काहीतरी रक्कम देणारच आहे, त्याच्यात थोडीशी वाढवून तिला देऊया. मग ती घेईल की तिला काय संसाराला लागेल ते घेईल. हा बेस्ट. माझे बी डोक्यावर किती ते बी सांगा, म्हणजे माझी बी कॉन्ट्री. त्यावाच रे पट्टे, म्हणजे तू आमचे पैसे चोरणार आणि आम्हालाच देणार. अरे काय झालं काय? हसत होता ना तुम्ही, हसा ना मग. हो कितीतरी दिवसांनंतर पोलीस स्टेशन मध्ये इतकं उत्साहाचं वातावरण पाहिलंय मी. काय गोलप खुसपुटे, सांगा ना कसली चर्चा चालली होती, मला पण सांगा. काय नाही सर, ते मंजूचं लग्न ठरलंय ना, तर तिला काय गिफ्ट द्यायचं याचा विचार करत होतो. तुम्ही सांगा ना काय देऊयात. मी हो सर. माझ्याकडे ना याच्यासाठी एक खूप मस्त कल्पना आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. तिच्यासाठी ना आपण सगळे मिळून काय करूयात माहितीये का? त्या गाण्या फिरंगीला पकडूयात आणि त्याला जेलमध्ये टाकूया. सध्याची परिस्थिती पाहता तिच्यासाठी हे सगळ्यात उत्तम गिफ्ट असेल. मी आत्ताच कमिशनर साहेबांना शब्द देऊन आलोय. माझी सगळी टीम या कामासाठी दिवस रात्र झटतीये आणि तुम्ही काय करताय? वायफळ गोष्टीमध्ये वेळ वाया घालवताय. आताही माझं तोंड काय पाहताय? लागा कामाला. वेट, लिसन केअरफुली. मला या केसमध्ये लवकरात लवकर पॉझिटिव्ह अपडेट हवाय. येस सर. येस सर. समजलं सगळ्यांना? येस सर. बया 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 बया, अगं हाताला काय गुंगी आली का काय तुमच्या? हलवा की हात पटापटा जरा. आता काय बायका घाण्याला आल्यावर मग तिथं पुढे धावपळ करायची का काय कुणाला ठावं? मला तर हिथं ठेव का तिथं ठेव झालंय नुसतं. अगं ए आमरे, वाईट जरा छान. अगं आणखी हे आमरे. जरा हळूहळू चालायचं बंद कर. तोंड कसं वाचा चालतंय तसं हात बी चालव की. आणि इकडं दित्यास जा, केळीची पानं घेऊन ये जा. तोंड नका बघत बसूस.
मिस्टर काटे हा. जरा वाईट सासल्यावानी वागा की बादली घेऊन कुठे चाललाय का जावा ठेवून या जावा सत्या इथं का आपण? अरे ज्यांनी लग्न जुळवलं त्यांना पत्रिका द्यायला नकोय. अरे मोडलं पण त्यांनीच होत. अरे पण आता चूक सुधारली आहे ना बे. मग झालं की इशे कॅट जोरू का गुला हे कशाला आलेत? हे सत्य रत्न आलाय. रत्न सत्य आलाय. हा मग सत्या त्या बोक्याच्या आणि वाघमाऱ्याच्या लग्नात मी पाहिजे होतो रे. मजा आली असती. नमस्कार काकू. येऊ का? काय काम काढलं तुम्ही तुमची चूक सुधारली ना वाघमारे मॅडम, म्हणून तुम्हाला लग्नाचं अवतान द्यायला आलो. कारण कसं आहे, सत्या नुसतं डोक्यात राग नाही ठेवतो, जाणबी ठेवतो. पलमा हे घ्या. सगळ्यांनी लग्नाला नक्की या. जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही. चालतंय चालतंय. कसली भारी पत्रिका आहे. वाटलं की नवरी जवळ येते. मग तुमची लगीन सराई कुठवर आली? हे तिला काय विचारतोय? मला विचार की. मग तुम्ही सांगा. हा तुमचं लगीन ज्या दिवशी आहे का नाही त्याच दिवशी सांच्याला ह्यांचं बी आहे. पण आमचा हॉल छोटा आहे. अरे मग बोक्या आपलं काय नाव तुझं? धनाजीराव. हा धनाजीराव. मग मोठ्या हॉल मध्ये करा. पैशाचा प्रॉब्लेम आहे काय? मी देऊ का मी? हे आम्हाला काय भीक लागली हवी तवा? काय माहित? आम्हाला कशाची बी कमी नाही. तुम्ही जी हॉल घेतला होता का नाही ते आम्हीच घेणार होतो आधी. बाबू पण तुम्ही गेला की आमच्या आधी तिथं बुक कराय, त्याच्यामुळे आम्हाला नाही मिळाला. मग एक काम करा ना, आता सत्याचं लगीन झाल्यावर तर तुमचा मुहूर्त आहे ना, मग करा की आमच्याच हॉल मध्ये. काय सत्या? हा आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. हा फक्त एक काम करा, येताना थर्मोकॉलची नावं घेऊन या. आमची नावं काढली की तुमची नावं चिपकायची. काय बोक्या? आणि हा त्यामुळे काय होईल, तुमचे पैसे वाचतील ना. आणि वाचलेल्या पैशामध्ये ह्याला केसाचा टोप घ्या, म्हणजे भारी दिसून बोका. चालतंय की पप्पा? नाही चालत. नको, छोट्या हॉलमध्येच करूया आपण लग्न. त्या हॉलचा खर्च आपल्याला नाही परवडणार. अहो वाघमारे मॅडम, माझ्याकडून लग्नाचं गिफ्ट आहे असं समजा. हे बघ, तुझ्या त्या मम्मी साहेबाकडनं का नाही आम्हाला काय बी नको आहे. पर आता तू एवढा आग्रह करतोय तर ठीक आहे.
पण मम्मी साहेबांनी काय दंगा नाही केला पाहिजे. तुम्ही टेन्शन नका घेऊ. सत्याने एकदा शब्द दिला ना की कार्यक्रमच फिक्स होतो. त्यामुळे तुमचं लग्न बी होणार आणि काय अडचण बी येणार नाही. काय सांगतोय हे म्हणजे हाय बाजूला चांगला पोरगा आहे तुला. मी उगाच त्याला गुंड समजत होती. नशीब कुणाला तरी कळलं. बर आम्ही येतो. लग्नाला नक्की या. चहा तरी घेऊन जा की. नाही नाही राहू दे. चालतंय नाही तर नाही. हा. चला. हा या. सत्या त्यांचं लग्न बघायला मजा येणार आहे. आता यो सत्या लग्नात काही घोळ घालू नये म्हणजे झालं.